वीरभद्र त्याला म्हटलं जातं, तर काही भागात त्याला भैरवनाथ म्हणतात. काळ भैरव, काळ ज्याच्या अधीन आहे तो काळ भैरव. आणि तो भैरवनाथ त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अष्टभैरवाची स्थानं विधीला जसं गणराज गणपतीला बोलवणं केलं तसं त्या भैरवनाथाला सुद्धा बोलवणं करावं लागतं. ही गोंधळाची परंपरा आहे. आणि त्यातील वाद्य ह्याला डवर म्हणतात. काय म्हणतात? बोला, काय म्हणतात? जोरात बोला, काय म्हणतात? हे का सांगावं लागतं? माझ्या समोर वडीलधारी आणि माझ्या आईसारखी, माझ्या आजीसारखी माऊली श्रोते वर्ग रसिक वर्ग बसलेला आहे. त्या लहान लहान मुलांना कळलं पाहिजे हे काय चाललंय. आणि या आमचे मिलिंद दादा असतील, आमचे स्पॉन्सर्स असतील, निर्माते असतील, त्यांचे मी शतकोटी आभार मानतो की पारंपरिक लोककलेचा तुम्ही कार्यक्रम ठेवला. त्याबद्दल एकदा इथल्या मान्यवरांसाठी जोरदार ताली वाजवा. ही परंपरा टिकवण्याचं काम या सर्व निर्मात्यांनी केलेलं आहे. तुमच्या चरणी साष्टांग धरलंय. तर ह्याला डवर म्हणतात. आता हा डवर कसा वाजतो बघा.
बोल भवानी माता की आई राधा तू गसवाची खरी अंबाबाई तुझ्यासाठी आलो पायी पायी. हा माझ्या बहिणीचा पोरगा माझा भाचा आहे. त्या बाळासाठी एवढी जरा काळजी वापरतो. कारण की एवढ्या लहान वयात त्याला लोकप्रियता नाद लागली. कारण की या वयाची पोरं एकदा बाळ रडायला लागलं की आता आई राहिली नाही बोलली बुवा. आता आईची कोण झाली मम्मी झाली आणि मम्मीला सुद्धा मम्मी म्हणल्याशिवाय गोड वाटते. तुम्ही हसायला कशाला? म्हणजे बाळ रडायला लागलं की त्याच्या तोंडावर फोन चिटकवायचा आणि त्याला दुधाची बाटली द्यायची. आणि एकदा का त्या पोराला बाटलीची सवय लागली. जरा मोठा झाला शाळेत गेला पाण्याची बाटली. अजून जरा मोठा झाला त्याच्यानंतर बिस्लरीची बाटली. अजून जरा मोठा झाला त्याच्यानंतर कोल्ड्रिंकची बाटली. आणि जरा कळायला लागलं सेकंड इयरला गेला मग रेड बुलची बाटली. आणि मग रेड बुलच्या बाटलीचा कटाळा आल्यानंतर इथं नाही फक्त बोलले बुवा. इथं अजिबात तसं काही हे चालत नाही. सांगतोय ते मी बाहेरच्या गावाचं पुण्या मुंबईचं सांगतोय इथलं सांगत. जरा मोठा झाल्यानंतर घ्यायला लागला मदिराची बाटली. ती पिऊन पिऊन लिव्हर सडलं दवाखान्यात गेला मग सलाईनची बाटली. आणि सलाईनच्या बाटलीनं लावून लावून मरून गेलं. किरडीवर गेला जळता जळना मग राखेलची बाटली. आणि मातीचा दिवसाला नैवेद्य शिवाना शेवटला प्रचुरी चपटीची बाटली. मला सांगा लहान मुलाला तोंडाला बाटली लावण्यापेक्षा 18 धारा दुधाच्या पाजल्या पाहिजे. आणि आईचं उपजत आलेलं पहिल्या धारेचं दूध त्या मुलाला गेलं पाहिजे. तर ते पोरगं आतून आरोग्य संपन्न राहतं. हे आम्हाला शास्त्र शिकवतंय. हजारो वर्षापूर्वीची ऋषीमुनींची संकल्पना आहे की आईच्या पहिल्या धारेचं दूध त्या मुलाला पोषक ठरतं. आणि वरचं पाजायला आता आईला असते म्हणते माझी फिगर मेंटेन राहत नाही म्हणून मी त्याला पाजत नाही. कारण की छत्रपती संभाजी महाराज आईच्या निधनानंतर कापूरहोळची माझी आई तिचं नाव आहे धारवाई. त्या धारवाईला बोलावून त्या छत्रपती राजाला संभाजी राजाला दुधाचा पाना पाजणारी ती धारवाई ती जिजामाता ती अहिल्या देवी ती रमाई ती भीमाई. अरे बुलेट चालवणारी आजची होण्यापेक्षा स्वराज्य चालवणारी गाठमाता जिजाऊची आम्हाला गरज आहे. आईचा ऐकून राहिलं. आई अक्षरात किती ताकद आहे माऊली. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. आत्म्याचा आणि ईश्वराचा ज्या वेळेला मिलाप होतो ना त्यावेळेला अशी माझी आई निर्माण होते. तिला माऊली म्हणतात तिला आई म्हणतात. म्हणून आपापल्या पोराला मुलगी म्हणण्यापेक्षा आई म्हणायला शिकवा. त्याला फक्त त्यांनी स्टार्ट करावा. कारण की अंबाबाई उकाई यमाई ह्या शेवटला आई 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 लागलेला आहे. कारण की त्या जगत जननी माय भवानीनं शक्ती माझ्या शिवाजी राजाला दिली. म्हणून माझ्या राजाने